विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार ठरल्याची माहिती आहे। फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे। अजित पवारांनी फोनवरून दीपक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे। फलटण कोरेगावसाठी दीपक चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। सोळशीच्या कार्यक्रमात अजित पवारांनी फोन करून ही घोषणा केली आहे। तर आमदार दीपक चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विधानसभेसाठीचा हा पहिला उमेदवार ठरलेला आहे। त्याची घोषणा अजित पवारांनी फोनवरून केली आहे। तर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी घोषणा करण्यात आली आहे। अजित पवारांनी फोनवरून दीपक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्यामुळे आता दीपक चव्हाण हे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून तयारीला लागण्याची शक्यता आहे। या ठिकाणी एक कार्यक्रम सुरू होता आणि तिथेच फोनवरून त्यांनी आपला उमेदवार घोषित केलेला आहे। पहिला हा राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणावा लागेल। तर सोळशीच्या कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी फोनवरून ही उमेदवारी घोषित केली आहे। आमदार दीपक चव्हाण यांना मात्र पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।